सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली सीड सेलनी तुमचे एक्झामचे डेट्स आणि तुमचं ऑफिशियल सिलेबस हा ऑफिशियली आता डिक्लेअर केलेला आहे. येस, आपल्याला 21 नोव्हेंबरला म्हणजे कालच सीड सेलनी एक अपडेट आपल्याला प्रोव्हाइड केली. त्याच्यामध्ये आपल्याला सीडचे एक्झामचे डेट्स हे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते पण फक्त एका अटेम्प्टचे नाही, दोन्ही अटेम्प्टचे तुम्हाला डेट्स हे आता प्रोव्हाइड केलेले आहेत. आता काय ते डेट्स आहेत तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. सगळे अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्ही हे ते चेक करू शकता. ही आहे ते मी एक नोटीस ओपन केलेली आहे जी की सीडीसीने ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड केली आहे. आता ह्या इथे तुम्ही डेट्स बघू शकता. 21 नोव्हेंबरला ही नोटीस डिक्लेअर झाली आहे. आता ह्या इथे जेवढे पण सीडचे एक्झाम्स आहेत तर त्या सगळ्या सीडचे एक्झामचे डेट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेत. बट एक तुम्ही लक्षात घ्या की हे काही फायनल डेट्स नाही आहेत, हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे काय की असं तुमचं ह्या इथे शेड्यूल असणार आहे. बट पुढे जाऊन हे डेट्स चेंज होऊ शकतात किंवा नाही सुद्धा होऊ शकत. सो हे टेंटेटिव्ह आहे, म्हणजे आपण ह्याला फायनलच पकडून चालायचं आहे. कारण की लास्ट इयर पण टेंटेटिव्ह डेट्स हे प्रोव्हाइड केले होते आणि त्याच्यानंतर काही चेंजेस वगैरे आपल्या सीडची एक्झाममध्ये तरी काही झाले नाहीत. सो हेच आपल्याला शेड्यूल फायनल पकडून चालायचं आहे. आता ह्याच्या खाली जेवढे पण सीडची एक्झाम्स आहेत, MCA CET, MBA CET, तर ह्या सगळ्या सीडची एक्झामचे डेट्स हे ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ह्या ते 12व्या नंबरला तुम्ही बघू शकता. ह्या ते आपल्याला टेक्निकल एज्युकेशन ह्या सेक्शनमध्ये MSc CET PCM ग्रुप जी तुम्हाला सीडची एक्झाम द्यायची आहे. PCM ग्रुपसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ही जी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्या एक्झामचे डेट्स हे ते दिलेले आहेत. 11 एप्रिलपासून ते 19 एप्रिलपर्यंत ह्या टाईम पिरियडमध्ये तुमची PCM ग्रुपची एक्झाम असणार आहे. जर आपण CET म्हणजे MSc CET PCB ग्रुपची एक्झामबद्दल आपण बोललो तर 21 एप्रिलपासून ते 26 एप्रिलपर्यंत तुमची PCB ग्रुपची एक्झाम ह्या इथे असणार आहे. ह्या इथे एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या इथे सगळे म्हणजे जे तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे ह्या प्रत्येक दिवशी तुमची एक्झाम नसणार आहे. भरपूर मुलांना वाटतं की दादा आता मी 11 एप्रिलपासून ते 19 एप्रिलपर्यंत दर दिवशी आपल्याला एक्झाम द्यावी लागणार का? तसं नाही आहे. हा तुम्हाला एक शेड्यूल दिला आहे, एक तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये कुठल्या तरी एका दिवशी तुमची सीडची एक्झाम ही असणार आहे. जर तुम्ही PCM ग्रुपला अप्लाय करत असाल तर 11 एप्रिलपासून ते 19 एप्रिलपर्यंत ह्या टाईम पिरियडमध्ये कुठली तरी एक डेट असेल ज्या दिवशी तुमची सीडची एक्झाम ही असणार आहे. तर लक्षात घ्या की हे डेट जे आहे तुमचे एक्झॅक्ट कुठल्या डेटला एक्झाम असेल हे सगळं तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवरती सगळं तुम्हाला समजेल. नक्की तुमची एक्झाम डेट वगैरे काय आहे, कुठली शिफ्ट आहे, हे सगळं तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवरती समजेल. बट आता हे शेड्यूल आहे तुमच्या फर्स्ट अटेम्प्टसाठी, ठीक आहे. जो तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट कंपल्सरी सांगितलेला आहे तर त्या अटेम्प्टसाठी हे शेड्यूल असणार आहे. जर आपण सेकंड अटेम्प्टचा बोललो ह्या इथे आपल्याला सेकंड अटेम्प्टचे पण टेंटेटिव्ह डेट्स आपल्याला ह्या इथे दिलेले आहेत. सेकंड अटेम्प्टसाठी आपली MSc CET PCB ग्रुपची एक्झाम ही 10 मेला सुरू होणार आहे ते 11 मेपर्यंत. इथे खूप तुम्हाला कमी टाईम पिरियड दिला आहे. लक्षात घ्या PCB ग्रुपसाठी सेकंड अटेम्प्टला खूप कमी टाईम पिरियड दिला आहे. त्याच ठिकाणी जर आपण PCM ग्रुपचं पण बघितलं, ठीक आहे, त्याच्याच खाली आपल्याला PCM ग्रुपचे डेट्स दिले आहेत. MSc CET PCM ग्रुप तर 14 मेपासून ते 17 मेपर्यंत हे तुम्हाला टाईम पिरियड दिलेलं आहे. आता बघा, सेकंड अटेम्प्टचा टाईम पिरियड आपण एकदम एक्झॅक्ट समजू नाही शकत, कारण की जेवढे आपले रजिस्ट्रेशन्स होतील सेकंड अटेम्प्टसाठी त्यानुसार हे डेट्स पुढे मागे होऊ शकतात. जर सीडीसीला वाटलं की PCB ग्रुपसाठी खूप जास्तच मुलांनी रजिस्टर केलं आहे तर त्याच्यामुळे PCB ग्रुपचे डेट्स हे 1-2 म्हणजे एक्सटेंडसुद्धा करू शकतात आणि त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्टचे डेट्स हे थोडेफार पुढे मागे होऊ शकतात. जास्त नाही होणार बट थोडेफार पुढे मागे होऊ शकतात. बट जे तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टचे डेट्स दिलेले आहेत जे तुम्हाला हे ते वरती तुम्ही बघू शकता तर हे डेट्स तुम्ही कन्फर्म पकडून चला. आणखी लास्ट इयरला सुद्धा सगळ्यात पहिले टेंटेटिव्ह शेड्यूल रिलीज झालं होतं आणि भरपूर मुलांना वाटलं होतं सीडची एक्झाम थोडीफार पोस्टपॉन होईल, थोडीफार पुढे ढकलली जाईल. बट तसं झालं नाही. लास्ट इयरला जे डेट सीड्स त्यांनी सांगितले होते त्याच डेटला फायनल एक्झाम ही झाली होती. तर त्याच्यामुळे ह्या वर्षी पण असा होपमध्ये राहू नका की आपली डेट्स पोस्टपॉन्ड होतील. तर हेच डेट्स तुम्हाला पकडून द्यायचे आहेत, हेच आपले फायनल डेट्स आहेत. तर हे झाले आपले सीडचे एक्झामच्या डेट्सबद्दल. जर आपण सिलेबस बघितलं, सिलेबससुद्धा सीड्स यांनी ऑफिशियली पब्लिश केलेला आहे. एवढे काही चेंजेस नाही आहेत. स्टील मी तुम्हाला सांगतो की सिलेबस नक्की काय आहे, कसा आहे. तर ह्याची तुम्ही चेक करू शकता. क्वेश्चन विल बी बेस्ड ऑफ ऑन सिलेबस ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र. अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज विल बी गिवन टू 11 स्टँडर्ड. 11वीमधनं तुमच्या 20% वेटेज येणार आहे आणि 80% वेटेज हे तुमच्या 12वीच्या सिलेबसवर असणार आहे. त्याच्यानंतर देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. भरपूर मुलांना वाटत होतं की ह्या वर्षी 2 अटेम्प्ट्स आहेत
तर JEE सारखं होणार आहे. तर ह्यावेळी निगेटिव्ह मार्किंग पण ह्या इथे होऊ शकते. तर इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की तुमची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. हाऊएव्हर डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पार विथ JEE मेन for mathematics, physics, chemistry, and difficulty level for biology will be at par NEET. The question will be mainly application based. तुमचे application based ह्या इथे क्वेश्चन असणार आहेत. MSCIT will conduct 3 question papers ऑफ MCQs. तुमचे MCQs असणार आहेत आणि 3 तुमचे पेपर्स असणार आहे. अँड इच पेपर विल बी 100 मार्क्स. प्रत्येक पेपर तुमचा 100 मार्क्स असेल. आणि नक्की कसं असेल, नक्की ते पेपरचं मार्किंग स्कीम कसं असणार आहे, तर ते सगळं तुम्हाला ह्या त्या टेबलवरती पूर्ण क्लिअरली मेन्शन करून दिलेलं आहे. ह्याचे तुम्ही चेक करू शकता. पेपर 1 तुमचा मॅथेमॅटिक्स आहे. मॅथेमॅटिक्सचे तुमचे टोटल 50 क्वेश्चन्स असतात. त्याच्यामधले 10 क्वेश्चन्स हे 11वीमधनं येतात, 40 क्वेश्चन्स हे 12वीमधनं येतात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात आणि त्याच्यामुळे मॅथेमॅटिक्सच्या पेपरला जास्त वेटेज असतं, जे आहे 100 मार्क्स. फक्त मॅथेमॅटिक्सच्या पेपरला 100 मार्क्सचा वेटेज असतं. 50 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क. आणि मॅथेमॅटिक्सचा पेपर सॉल्व करण्यासाठी तुम्हाला फक्त 90 मिनिट्स हे दिलेले असणार आहेत. त्याच्यानंतर तुमचा फिजिक्सचे पण 50 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स 11वीमधनं असतील, 40 क्वेश्चन तुमचे 12वीमधनं असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे फक्त फिजिक्सचा पेपर हा 50 मार्क्सचा असेल. आणि केमिस्ट्रीसाठी पण सेम आहे. केमिस्ट्रीचा पेपर पण टोटल 50 क्वेश्चन्स असतील. त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स हे 11वीमधनं येतील, 40 क्वेश्चन्स हे 12वीमधनं येतील आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. आता फिजिक्स अँड केमिस्ट्री. फिजिक्सचे 50 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. केमिस्ट्रीमध्ये पण 50 क्वेश्चन आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. फिजिक्स प्लस केमिस्ट्री मिळून टोटल तुमचा 100 मार्क्सचा ह्या इथे पेपर 2 असतो. इथे तुम्हाला दिलेला आहे टोटल मार्क्स 100. आणि लक्षात घ्या की ह्या इथे टाईम ड्युरेशन 90 मिनिट्स दिलेलं आहे. आता 90 मिनिट्सचं फिजिक्ससाठी पण 90 मिनिट्स आणि केमिस्ट्रीसाठी पण 90 मिनिट्स असं नाही आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून तुम्हाला 90 मिनिट्सचं टाईम ड्युरेशन दिलेलं आहे. म्हणजे 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुम्हाला दोन्हीही पेपर कंप्लीट करायचे आहेत. तुम्हाला सेपरेटली 90 मिनिट्स नाही दिले आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर तुम्हाला ह्या 90 मिनिट्समध्ये कंप्लीट करायचं आहे. आणि जे पुढच्या 90 मिनिट्स आहेत हे तुम्हाला मॅथेमॅटिक्सच्या पेपरला दिलेले असणार आहेत. म्हणजे जर तुमचा PCM असेल तर पुढच्या 90 मिनिट्स हा पूर्ण तुमचा मॅथेमॅटिक्सच्या पेपरला असणार आहे. बट जर तुमचा PCB असेल, म्हणजे जर तुमचा बायोलॉजी असेल, तर बायोलॉजीसाठी पण हे मार्किंग स्कीम दिलेली आहे. बायोलॉजीसाठी थोडासा डिफरन्स आहे. डिफरन्स काय आहे, बायोलॉजीमध्ये टोटल तुमचे 100 क्वेश्चन्स येतात. त्याच्यामधले 20 क्वेश्चन्स हे 11वीमधनं येतात आणि 80 क्वेश्चन्स हे 12वीमधनं येतात. ह्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये टोटल बायोलॉजीसाठी वेटेज आहे 100 मार्क्सचं. आणि ह्याच्यासाठी टाईम ड्युरेशन पण तुम्ही ते चेक करू शकता. 90 मिनिट्सचा टाईम ड्युरेशन दिलेलं आहे. म्हणजे जर तुमचा PCB ग्रुप असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या दोन्ही पेपरसाठी तुम्हाला 90 मिनिट्स दिलेले असणार आहे. फिजिक्स अँड केमिस्ट्री 90 मिनिट्समध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि पुढच्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला बायोलॉजीसाठी तुम्हाला टाईम पिरियड दिलेला असेल. त्या 90 मिनिट्समध्ये तुम्ही बायोलॉजीचा पेपर सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर खाली हे पण दिलं आहे की होल सिलेबस ऑफ 12th. भरपूर मला वाटतं की 12वीमधनं किती चॅप्टर्स येणार, तिथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजीमधनं तुमचा 12वीचा होल सिलेबस असणार आहे. म्हणजे सगळे चॅप्टर्स असणार आहेत. बट 11वीमधनं काही ठराविक चॅप्टर्स असणार आहेत. कोणते असतील तर ते सुद्धा तुम्हाला ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ही PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरनं पण डाउनलोड करू शकता. तुम्हाला ते फिजिक्ससाठी पण चॅप्टर्स दिलेले आहेत. कोणते चॅप्टर्स 11वीमधनं येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे 11वीच्या सिलेबसमधनं कोणते चॅप्टर्स असणार आहेत, तर फिजिक्सचे चॅप्टर्स दिलेले आहेत, केमिस्ट्रीचे चॅप्टर्स दिलेले आहेत, मॅथेमॅटिक्सचे चॅप्टर्स दिलेले आहेत, ॲज वेल ॲज बायोलॉजीचे सुद्धा चॅप्टर्स ह्या इथे दिलेले आहेत. तर हा तुमचा ओव्हरऑल ह्या इथे सिलेबस असणार आहे. ही मी पूर्ण PDF म्हणजे आपल्या टेंटेटिव्ह एक्झामचे डेट्स आणि आपल्या सिलेबसची PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. ॲज वेल ॲज मी इंस्टाग्रामवर पण तुम्हाला काही कंटेंट प्रोव्हाइड करतो आहे. तर जी पण मुलं इंस्टाग्रामवर अवेलेबल आहेत तर त्यांनी मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिली आहे. त्या ID वर जाऊन तुम्ही फॉलो करा. कारण की त्या ID वर पण मी तुम्हाला रेग्युलरली अपडेट्स हे ते प्रोव्हाइड करणार आहे. जी पण इन्फॉर्मेशन आहे CETचे रिगार्डिंग, तुमच्या ॲडमिशनचे रिगार्डिंग, ती मी त्याच्याकडे प्रोव्हाइड करणार आहे. आणि जे की मी ऑलरेडी ते प्रोव्हाइड करतो आहे. तर त्याच्यामुळे मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आणि हे पण डेट जे आहेत टेंटेटिव्ह डेट्स हे पण तुम्हाला सगळे समजलेले असतील. इन फ्युचर जर काही अपडेट्स आले रजिस्ट्रेशनच्या रिगार्डिंग, आता लवकरच तुमच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेससुद्धा सुरू होईल. त्याची पण तुमची नोटीस वगैरे आहे ते येईलच लवकर. तर जेव्हा पण ती नोटीस येईल मी नक्की तुम्हाला सांगेन. तर त्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गेट दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड